नमस्कार, तुम्ही पाहत आहात भरारी पथक संवाद. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडजवळील सावित्री पुलावर पुन्हा एकदा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कारण नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील एक्सपान्शन जॉइंट पुन्हा दुभंगल्याचे समोर आले असून त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2016 मध्ये सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत राजापूर, बोरीवली आणि जयगड मुंबई एसटी बससह 2 खासगी वाहने नदीत वाहून गेली होती. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तब्बल 11 दिवस शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्या काळातील ही घटना आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. या दुर्घटनेनंतर जुन्या पुलालगत नवीन पूल उभारण्यात आला, मात्र या पुलावरील एक्सपान्शन जॉइंट वारंवार दुभंगत असल्याची बाब गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. सध्या दुभंगलेल्या ठिकाणी लोखंडी अँगलवर आलेला असून विशेषतः रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी तो मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल 18 वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच नव्या पुलावर अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटी वारंवार समोर येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कंपनीला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात जोपर्यंत दुभंगलेला एक्सपान्शन जॉइंट कायमस्वरूपी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत सावित्री पुलावरील धोका कायम राहणार असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. 2016 सारखी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित बांधकाम कंपनीने तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी भरारी पथक न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.